जैन सेने सरकारच्या झिंच्या उपटल्या. राज ठाकरेंनी पिसच काढली. नीट पेपर फुटीवरून देशातील तरुणाई भडकली आहे. जंतर मंतरवर धाव घेत महिनाभरापासून आंदोलन सुरू केलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एकीकडे सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं, दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीने ठाम भूमिका घेतली. अनेक दिवसानंतर सरकारने त्यांच्याशी चर्चेला सुरुवात केली. आज अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. महाराष्ट्रात याच मागणीसाठी आणि दिल्लीतील आंदोलनाला तरुणाईला सपोर्ट करण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले. उद्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन असून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही हा मोर्चा कायम असेल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि आधी या आंदोलनकर्त्यांचे तरुणाईचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत खोचक टीका करताना सरकारवर टीकास्त्र सोडलं. जैन सेनेने सरकारच्या झिंजा आपटल्या आहेत, सरकारला जमिनीवर आणलेलं आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी आंदोलनावर भाष्य करत सरकारला सनसनीत टोला लगावला आहे. उद्याच्या मोर्चासाठी शिवाजी पार्क मैदानात वीर सावरकर मार्गावर व्यासपीठ असेल आणि तिथेच जमणार आहोत. तरुणाईचा खूप मोठा विजय आहे. या एका वाक्यात सांगायचं झालं तर जैनझीने सरकारच्या झिंजा उपटल्या आहे, सरकारला पूर्णपणे जमिनीवर आणलेलं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मला वाटतं की हा खूप मोठा विजय तरुणांचा आहे, त्यात दीपकेंचा मोठा वाटा आहे. कोणत्याही गोष्टीला मस्तवाल उत्तर देणाऱ्या सरकारला माघार घ्यावी लागली. एवढं मोठं आंदोलन देशात उभं राहिलं, याचा जल्लोष झाला पाहिजे असं राज ठाकरे यांनी नमूद केलं आहे. हा जो रोष आहे तो प्रधानांवरून पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे. मी कालच म्हटलं होतं, यापुढे दीपके जे निर्णय घेतील त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. उद्या शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल. उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील आणि तिथेच खरं तर हा या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे. याचं जर एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर या जैनजींनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे. हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे. त्याच्यामध्ये दीपकेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि जे आज राजीनामा कधी कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती. एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलं आहे आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून उद्या सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील. आतापर्यंत जो रोष होता तो केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्यावर नव्हता, तर आता रोष जो आहे तो पंतप्रधान यांच्यापर्यंत. मी कालच म्हटलं होतं की हा जो राग आहे आता हा प्रधानांवरून पंतप्रधानांवरती गेलेला आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की याच्या पुढचे जे काही निर्णय आहेत हे मला असं वाटतं अभिजित दीपके हे जे घेतील त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल. त्यांनी ह्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत, निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे आणि ते ज्या प्रकारचे निर्णय घेतील त्याला मला असं वाटतं देशातला तरुण पाठिंबा देईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.